हरिः ॐ श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। अजं जरम् अनन्तं ज्ञानरूपं महान्तं शिवम् अमलमनादिं भूतदेहादिहीनं सकलकरणहीनं सर्वभूतस्थितं तं हरिम् अमलममायं सर्वगं वन्द एकं नमस्यामि हरिं रुद्रं ब्राह्मणं च गणाधिपं देवीं सरस्वतीं चैव मनोवाक्कर्मभिः सदा बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. गया तीर्थांतो यात्र कोरनो पिंडदान केल्या कसल जत्ता म्हण सांगून तर ब्रह्मो वेदव्यासाक सांगतरस गया तीर्थाचे यात्रेक कोण मनुष्य भाई सरतकी ताणे विद्युक्त स्नान करका आणि संन्यासील वेश म्हळरी सर्व त्याग कोरका ताणे ಈ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ ವಚನವೇ ತಗಲ ಗ್ರಾಮಾಚೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಕೊರಕ ಅನೇಕ ಗ್ರಾಮ वचून थंय कसले वरला अवशिष्ट भोजन म्हणटाचे ते थंय तांगेले निमगून ते अन्य ग्रामा वचून निमगून घेवन तांगेले कसले अवशिष्ट अन्न वरला ते घेवन तो मागीर कोणा लागीं कसले प्रतिग्रहण करून ताणें मागीर यात्रा कोरका. गया यात्रे खातीर एक श्रद्धेन गया यात्रा कोरून आमगेले पित्रांक पिंडदान करता म्हूण सांगून कोण श्रद्धेन यात्रे वतकी ताणें वतना तागेले एकक हेज्जो तागेले पित्रांक स्वर्गा पेटयतक एकक मेट्ट स्वर्गादी कಡೆ चडयसिता म्हूण त्या काळांतू चमकून वचचें म्हूण आशिल्लें. तशें त्या हेज्या विशय येयलात तेदन खंय यात्रे वचचें जाल्यार चमकून वचका आशिल्लें. कसले एक यात्रेक वच्चाक आतांच म्हणके जाय जाल्यार तशी रेल की वाहन की कसलेंय सौकर्य ना आशिल्लें. तेदन चमकून वचचें आशिल्लें. तशें हांव एकक हेज्जोय ताणें करचो देहदंडन न्हू तें तेदना त्या पित्रांक एकक स्वर्गार एकक हेज्जो वयर चमकल्यार बरें जाता. आतां जाय जाल्यार सौकर्य आसा जाल्यार आमी यात्रा म्हूण करतना ते यात्रा म्हणल्याची परिकल्पना कसलें म्हूण म्हळ्यार हांगा दुखून बाय सोरून यात्रे संकल्प करून वतना परमात्माल ध्यान शूर केल्यार उपास घरा येवन पावूतय त्या परमात्माल निरंतर मनन करतर सुका ध्यान करतर सुका ते सोडून यात्रे म्हूण एक 10 जन वट्टू मेळ्ळ्यार मागीर थंय पंचादीक जाल्ली आशिल्ली इतले जनाल विशय जाल्ले कसं की थंय बैसून कसं की खेळ जाल्ले हे जाल्ले ते जाल्ले. यात्रा म्हूण म्हळ्यार थंय परमात्माल चिंतन परमात्माल कसं सांगचें जाल्यार परमात्माल विशय सांगचें काणी सांगचें जाय जाल्यार आसा तशें पिरे केल्यार मात्र यात्रा म्हणून घेता. तशी कुरुक्षेत्र बद्री क्षेत्र विरजा आनी गया तीर्थ 3-4 कडेन सोडल्यार वरलेले कडेन पुराय पिंड प्रदान कोरका जाल्यार मुंडन करका म्हूण आसा. मुंडन म्हळ्यार केस काडका म्हूण सांगून आसा. जाल्यार गया तीर्थांतू दिसांतूय श्राद्ध करीत रात्रीन ती कोय रात्री म्हळ्यार वट्रास सगळे दीस रात्री न्ही ताका एक वेळ आसता रात्री अमकितले वेळाक म्हूण सांगून श्राद्ध कोरयत म्हूण सांगून आसा. मागीर वाराणसी म्हळ्यार काशी शोणा नदी महानदी थंय पुराय वचून श्राद्ध करून पित्रांक स्वर्ग प्रदान कोरयता जेव मोक्ष प्रदान कोरयता. कोण उत्तर मानस तीर्था वचून श्राद्ध करतकी ताका भारी श्रेश्ठ जावन आशिल्ली सिद्धी मेळटा म्हूण म्हणटाची. दक्षिण मानस तीर्था चमकल्यार थंय मौना व्रत कोरून मागीर पिंड प्रदान कोरका उल्लोचा ना थंय ते उत्तर मानस दक्षिण मानस तीर्थांत कोण श्राद्धादी करतकी तो मनीस देव ऋषी पित्र ರಣಾದಕ್ಕೂ मुक्त जाता म्हणटाची. आनी गंगा क्षेत्रांतू थंय
एक कनक कनखला म्हण म्हळेले एक महातीर्थस थंय निजावन म्हणटाचे महासर्प पुराय आस्त थंय म्हूण सांगून थंय उदीची तीर्थ म्हणच थंय मुंडप्रश्ट म्हूण म्हळेले देवर्षीन पुराय राबून असचे प्रसिद्ध तीर्थस त्याच तीर्थाक कोण स्नान करतात तो मनुष्य स्वर्गलोका वता श्राद्ध करता कोण ताका अक्षयफल मेळटा ते मुंडप्रश्ट तीर्थांत सूर्या नमस्कार करून पिंड प्रदान केलेल्या जनांक सर्व इच्छा पूर्ती जाता तांणी परलोका वता न्हय चांग लोकाक चिवत्ताची म्हूण सांगून सांगताची आनी पितृदेवती कोण कोण म्हूण हांगा सांगला कव्यवाह सोम यम अर्यमा अग्निस्वात बर्हिषद सोमप इतली जन पितृदेवते आसाची म्हळ्यार घरांतू श्राद्ध करतना पळयत कव्य रितीर श्राद्ध करचें हव्य रितीर देवाला यज्ञ करचें तशी कव्य त्याच खातीर कडेर स्वस्ती श्रद्धा मे दामेश प्रज्ञा विद्यां बुद्धीं श्री अंबलम आयुष्यम देही मे हव्य वाहन म्हणून देवता कार्यांत म्हळ्यार पित्र कार्यांत हेंची स्वस्ती श्रद्धा मे दाम सांगतना देही मे कव्य वाहन म्हूण म्हणटाची तशी कव्य रितीरी श्राद्धादी क्रिया हव्य रितीरी देवाले काम करचें म्हूण सांगून आसा कव्यवाह तथा सोमो यमश्चैव अर्यमा तथा अग्निष्पाता बर्हिषदः सोमपाः पितृदेवताः आगच्छन्तु महाभागायुष्माभिः रक्षितास्त्विहः मदीया पितरो ये चकुले जाता सनाभयः तेषां पिण्डप्रदानार्थम् आगतोऽस्मि गयाम् इमाम् हे कव्यवाहना सोम यम अर्यमा अग्निश्वात बर्हिषद सोमप म्हळेले पितृदेवते तुम्ही हांगा येयाची तुमगेल मूलक आमगेल कुलांतू कोण कोण स पिंड पितृलोकाचे मुखल्यांची तांकां पुराय पिंडदान करचे खातीर हांव गया तीर्थ आयला म्हूण अशी संकल्प करून प्रार्थना करून फल्गू तीर्थांत पिंडदान करून मागीर पितामहाल दर्शन कोरका मागीर गदाधर विष्णूल दर्शन कोरका तशें केल्यार मात्र तो पितृ ऋणादकून मुक्त जाता फल्गू तीर्थ स्नान करून परमात्मा गदाधराल दर्शन कोण पावतकी पळयतकी दर्शन करतकी तो तागेल 10 पिळीचे मात्याचे जनांक आनी तागेल मागशीचे 10 पिळीचे आनी तागेल नंतवयचे 10 पिळीचे आनी तो समीत 21 पिळीक उद्धार करतकय तो आनी गया तीर्थाचे मुखलेले एक श्रद्ध दवरून श्राद्ध करचे व्यक्तीक ह्या प्रथम दिनांत कोरका गेलेले विधी दोनी दिवस धर्मारण्यानी मतंग वापींत वचून श्राद्ध कोरका म्हणस धर्मारण्यांत वचून श्राद्ध केल्यार वाजपेयी यज्ञा फल मेळटा मागीर कूप आनी युप म्हळ्यार तीर्था मध्येन तो श्राद्ध पिंडोदक कार्य कोरका कुपोदकांत केल्लेले श्राद्धादी कार्य अक्षय जाता आनी 3 दिवस ब्रह्मसद तीर्था वचून तर्पण प्रदान कोरका मागीर वापस येवन युपकूप तीर्था मध्येन तो श्राद्ध पिंडदान कोरका अशी 3 दिसाचे विधी ते गया तीर्थांत पिंडदान करचे तशी केल्यार मात्र पित्र तांणी सद्गती पावताची म्हूण सांगूनच मागीर 4 दीस फल्गू तीर्थांत देवतेंक तर्पण दिवका म्हळ्यार पित्र कार्य जाली न्हय गया तीर्थांत गया शीर्षांत रुद्रपद तीर्थांत वपास पिंडदान कोरका तशी गया तीर्थांत 9 दैवत्य 12 दैवत्य म्हळ्यार एक श्राद्ध कोरका म्हणस हे पुराय श्राद्ध अन्वष्टकातिथी वृद्धी श्राद्ध मृत्युतिथींत आवसू खातीर श्राद्ध हे पुराय श्राद्ध हे 9 दैवत्य 12 दैवत्य म्हणलेलें कसलें म्हूण म्हणलेलें न्ही कव्य क्रियेचे विशयांतू आसता ते पळोवेत तशीच नानतले भटमामाला निमगेल्या तांणी सांगताची तशी परमात्माल ते गदाधर जावन आशिल्ले परमात्मा थंय गया तीर्थांत आसा म्हणस ते गदाधर रुपी म्हळ्यार ताणें गद घेवन थंय गया सुरा मारलेले तशें तो गदाधर रुपारी थंय ताका प्रतिश्ठ केला ते गदाधर देवाक वचून भेटून आयल्यार श्राद्ध केलेलें परिपूर्ण जाल्लें म्हूण सांगूनच मागीर रुद्र त्या मुंडप्रश्ट तीर्था वयर तागेले पांय दवरले खंय ताणें तशें त्या तीर्थांत स्वल्प काळ एक चिंतन मनन केल्यार मनुष्य श्रेश्ठ
फल पावता म्हणस. तशीची मागीर 5 दिसू गदालोल तिरपळे गये चमकला कितले दीस कोरका म्हणसात गया श्राद्ध म्हळ्यार थंय भटमा मस्ताची तांणी कशी कोरका न्ही म्हूण सांगून ते श्राद्ध कार्य करयताचे म्हूण हांव आयकलें. तशी 5 दिसू गदालोल तीर्था स्नान करून थंय अक्षय वट म्हूण आसा ताजी पंदाका पिंडदान कोरका. तो समस्त कुल उद्धार करता. त्या अक्षय वटान मुलांत थंय ब्राह्मणाक भोजन करल्यार एक ब्राह्मणा भोजन करयल्यार कोटी ब्राह्मणांक भोजन दिलेले फल प्राप्ती जातकी. सांगूक ते अक्षय म्हूण म्हणटा पळय थंय श्राद्ध केले नंतर थंय प्रपितामहा दर्शन म्हूण आसा. तशी फुडें जनांनी मस्त चरडून जावका म्हणून आश करची आशिल्ली. कसो लेका म्हळ्यार त्याच म्हणणें चमकून वचून गया तीर्थाला ते वचून एकलो पुणी आमकां पिंड प्रदान करतलो गया तीर्थाक येवन म्हूण सांगून तांणी लेखून चड जावची आशिल्ली. तशी एक काण आसता. कसलें म्हळ्यार एक वणीक म्हळ्यार व्यापारी गया तो एक दीस खंयकी वतर आसता रान मध्येन ताका एक प्रेत बाद दितकय. ते प्रेत बादितन तो निमगिता तुका कसो जायी म्हूण. तेदन तो सांगतके प्रेत म्हाका गया शीर्ष तीर्थांत वचून मेगेल नांव सांगून पिंडदान करी. तेदन म्हाका हे प्रेत जन्मा दुखून मुक्त जाता हांव. हें पिंडदान कोण पिंडदान करता ताकाय स्वर्ग मेळटा म्हूण म्हणटना मणिकू तो व्यापारी गया शीर्ष तीर्था वता. ते प्रेताक पिंडदान करता आनी तागेले धाकले भावांक आपोवन तागेले पित्रांक तो पिंडदान करता. तेदना ते प्रेत कोण आसा ते प्रेतय आनी ते व्यापारी सकल पित्रय मुक्त जाताच काय. तशी मुखारसून तो वणीक म्हळ्यार तो व्यापारी ताका एक श्रेश्ठ पुत्र जाता. मागीर तागेलें मरण जातरी तो विशाला क्षेत्रांत म्हळ्यार बद्री क्षेत्रांत एक राजकुमार जातकय. तेदना तो ब्राह्मण तेदनाय ताका चरडूं वचना. ते राजकुमार जावन जल्मा येता. त्या जन्मान ताका चरडूं जायनाच कय. तेदन तो तागेले मंत्रीक कुलगुरूक पुरे आपोवन निमगीत तो खंयचे नमुनेचे चांग काम केल्यार म्हाका पुत्र प्राप्ती जाता म्हूण. तेदन तागेलें नांवय ते विशाला म्हळ्यार बद्री क्षेत्रांत राजकुमार जाता तागेलें नांवय विशाल म्हणून आसता. ते विशाल म्हळ्यार ते राजकुमाराक तांणी सांगता की तूं गया तीर्था वच थंय पिंडदान करी. तुगेले अन्नाक आनी पुरे पिंडदान कर. तुगेले तेन्ना तुका पुत्र कामने आसा पळय ते पूर्ण जाता म्हूण. फुडली जन्मांत तो वणीक जावन आसून ताणें प्रेतमुक्ती खातीर वचून तो पिंड प्रदान करून तागेल्या अन्नांकय पुरे करून मागीर ताका पुत्र जाल्लो. ह्या जन्मांत तो विशाल जावन विशाल म्हणलेले राजकुमार जावन जन्म आयला. ह्या जन्मांत ताका चरडूं जावन आसना गया तीर्था वचून तागेले पुरोहितान सांगिल्लें बरी पिंडदान करता. ताजे नंतर ताका पुत्र जाता. एक दिसू आकाशारी तो तागेल्या रमणींत वैरी उपरीगेर बैसून आसतना आकाशांत श्वेत म्हळ्यार धवे, रक्त म्हळ्यार तांबडे आनी कृष्ण म्हळ्यार काळे 3 वर्णाचे पुरुशांक पळयत कय. तो निमगीत तांगेले तुमी कोण म्हूण. तेदना तो गोरोची ते श्वेतवर्णाचे पुरुश ते विशाल म्हळ्यार राया सांगता कय हांव तुगेलो आनू तूं म्हाका गया तीर्थांत पिंड प्रदान केलेलें न्हय तशें हांव इंद्र लोकांत आसात म्हूण म्हणटा कय. आनी म्हणटा कय हो रक्तवर्णाचो पुरुश आसा पळय तो मेगेलानू म्हळ्यार तुका आज्जो न्हिजावन हाणें ब्रह्महत्ये केलेले आनी मस्त अन्याय पाप सकट केलेले जाल्यार तो तुगेले गया तीर्थांत पिंड प्रदान केले कुडले ताकाय सद्गती मेळ न्हू. तांबडे बंडू मेळ्ळा ताका आंगाक. ह्यो काळो तुगेलो पितामह आज्जो तो तागेले जिवीत कालांत कितले ऋषींक ताणें वध केलेले. तशें जावन ताका अविची म्हळ्यार नरकांत आशिल्लो तो. तूं केन्ना पिंड प्रदान आमकां गया तीर्था केल्ली पळय सर्व जन आमी हें नरक पापा दुखून मुक्त जावन आतां आमी स्वर्ग लोका वाटेन वतर आसा तशी तुका आमी दिशिल्लीची म्हूण म्हणटा खंय तो. म्हणटना तो ताकाय भारी खूश जाता. गया तीर्था वचून श्राद्ध केलेलें नानांतल्यान म्हगेले आनू आज्जो म्हगेले प्रपितामह म्हळ्यार पिज्जो 3 जनय नरकांत उलोळटा आशिल्लीत न्हू म्हूण ताका संतोश जाता. मुखारसून तो विशाल नगरांत राज्यभार करून मरणा नंतर स्वर्ग लोका वचून पावता. तशी गया तीर्थांत पिंडदान करतना
एक मंत्र स ताजे अर्थ कसं म्हळ्यार आमगेल कुलांतू खंयचे पित्र पिंडदान जलतर्पण क्रियेन वंचित जल्यांचकी ये अस्मत्कुले तु पितरो लुप्तपिंडोदक क्रियाः ये च अप्यकृत चूडास्तु ये च गर्भाद विनिसृताः आमगेले कुलांत कोण चुडा कर्म म्हळ्यार चौल उपनयन संस्कार जायना आशिल्लो की आनी गर्भाद विनिसृताः गर्भपात जावन कोण मरण पावला की आनी येशाम दाहो नचक्रिया च ये अग्निदग्धा तापरे कोण अंतिम जावन अग्निसंस्कार करना आशिल्लो की अग्निपूर्ण कोणी मेल्ल्यांचे आसा की आनी भूमौ दत्तेन तृप्यंतु तृप्तायांतु पराम गतीम तांणी हें गया भुंयतू आम केल्लें तसलें एक पिंडदानान तृप्त जावका मात्र न्ही थंय सांगता आपलं अन्य पित्राः म्हळ्यार कोण सकडी विंगड पित्र कोण तांणी चांग एक लोक पावनीचकी तांणी पुरय भुंयचेर गया तीर्थांत मेगेल निमती केल्लें तसलें हें पिंडदानान तृप्त जावन परमगतीक वचूका तांणी पितामह प्रपितामह माता पितामही प्रपितामही मातामही प्रमातामह वृद्धप्रमातामह मातामही प्रमातामही वृद्धप्रमातामही आनी अन्य पितृजन कोण कोण हांव दिलेली पिंड घेतकी अक्षय जावन तांकां पुराय जनाक ते पिंड मेळ्ळो म्हूण सांगून तांणी कोरका म्हूण सांगून अशें हें पिंड प्रदान क्रिया ताजी निमती तेदना तांणी चांग एक गतीक वत्ताची म्हूण सांगून तितली मात्र न्ही काय ब्रह्म सांगता वेदव्यासा लागी प्रेतशिलादी तीर्थांतूय स्नान करून पिंड प्रदान करतना येंची सांगता कसं न्ही म्हणून मेगेल कुला मान्य मेगेले अम्माल कुलांतूय कोण कोण सकडी मातामह कुले ये च गतीर येषां न विद्यते पितृवंशे मृताये च मातृवंशे च ये मृताः म्हळ्यार मेगेल अन्नाल कुल कुटुंबांतू अम्माल कुल कुटुंबांतू कोणकी सकडी सद्गती मेळना सकड आसा की तेषाम उद्धरणार्थाय इमं पिंडम ददाम्यहम तांकां ये सद्गती मेळचे खातीर आमी हें पिंड दितरस म्हूण सांगता आनी बंधुवर्गाश्च ये केचिन् नामगोत्र विवर्जिताः स्वगोत्रे परगोत्रे वा गतिर्येषां न विद्यते बंधुवर्गा जनय आनी नामगोत्र विवर्जिताः गोत्ननातील जन स्वगोत्राचे परगोत्राचे कोण कोण सकड आस तांकां ही पिंड प्रदाना निमती चांग जावका मात्र न्ही कोण अग्निंतू उद्बंधन व्रतायेचे विशेष शस्त्र हताश्च ये कोण सकडी विष शस्त्रघातान उद्बंधन म्हळ्यार गळपास घेवन मरचे तांगेल मृत्यू जाला की जल्लरी अन्यक कोण आत्मोपघातीनो आत्महत्या करून घेतला की तांकांय पिंड दिता अग्निदाहे मृता येच उज्जांपण मेल्लेल जन सिंह व्याघ्र हताश्च ये क्रूर प्राणी निमती मेल्लेल जन दंष्ट्रीभिः श्रृंगीभिः वापी दंष्ट्रीभिः श्रृंगीभिः वापी म्हळ्यार हस्ती आनी श्रृंगी म्हळ्यार कोंबू लागून शिंग म्हणटा पळय त्या लागून मेलेल जन दंश्री म्हळ्यार हस्तीन दिश मारलेल जन आनी पुरे तांकांय उद्धार करता म्हणून पिंड प्रदान करता कोण सिडील बडवून आनी डकायताल निमती मरण जाल्यांची की तांकांय पिंड प्रदान करता म्हणून सांगता काय मात्र न्ही रवरवे च अंधता मिश्रे कालसूत्रे च एकताः रवरव नरक अंधता मिश्र नरक कालसूत्र म्हळ्यार नरक तांतू भितर कोण मेगेले पित्र आसच की तांकां पुराय जनाक हे पिंड दितरस कोण असी पत्रवन घोर कुंभी पाक म्हळ्यार नरकांत पडला की तांकांय हे पिंड दितरस आनी कोण सकडी अन्येषां यातनास्थानं प्रेतलोक निवासिनां कोण कोण प्रेतलोकांत आसून यातन भक्त आसा की तांकां पुराय उद्धार करच्या हे पिंड दितरस खंयची पित्र मेगेले पशु योनींतू जन्म आयल्यांच की खंयची पित्र सकडी पक्षी कीट पतंग सर्प सरीसृप जाल्ल्यांच की जेवा कोण पित्र सकडी वृक्ष जावन आसा की तांकां पुराय जना हें पिंड दिता आनी कोण यमराजाने शासना निमती यातना कुपांत पडल्यांच की म्हळ्यार नरकांतू
यातन भोगतरस की ತಂಗೆಲ್ ಉದ್ಧಾರ ಕತಿರಿಯ ಪಿಂಡ ದಿತ್ತ कोण सहस्र सहस्र जन्मांतू जनन मरण भ्रमणांतू कष्ट भोग भोगतरस की आणि कोण मनुष्य जन्म सोडून दुसरे येऊन पुरे जन्म आयला की मिगल पित्र तांक पुरा जनाल कतीर हावये पिंड प्रदान करता म्हणून सांगा काही आणि कोण मिगेल बंधू बळग सची जेव्हा बंद बळग ना नसला रे वाढणे अन्य जन्मांत मिगेल बंद बळग जावना शिली की एक तांक पुरे जनाक गुरु श्वशुर बंधूनां च ये अन्य बांधवाः अमृताः ये मे कुले लुप्तपिंडः पुत्रजादार विवर्जिताः आणि मिगेल कुलांतू कोण सकडी पुत्रदार विवर्जिताः म्हणरी बायल नानशी मेल्लेंचकी म्हळ्यार वार्डीक जायन अशी मेल्लेंचकी चरडू ना अशी मेल्लेंचकी तांकां पुराय जनाक आमी पिंड प्रदान काम करता म्हण क्रियालोप हतायेच कोण कार्यलोप केला म्हणरी नक्क जलेल सकडी काम केला आणि जात्यंधा जन्मायतनाची अंधजनस्की पंगव हस्तता कोण पाय नत्तिले दोळ नत्तिले कान नत्तिले तसल प्रे अंगहीन असच की विरूपा आमगर्भश्च ज्ञाता ज्ञाता कुले मम विरूपा कुरूप जन असच की त्यांनी पुराय जन मिगेले ये पिंड प्रदान आदुकुनु तन्नी आणि अंग दिला पळ अल्पगर्भ आमगर्भ म्हळ्यारी बग्गी 1-2-3 महिन्याचे गर्भूची स्राव जावन मरण जल्ला की तंक पुराय जनाक जब कोण ज्ञात अज्ञात जावन असं की तंक पुराय ये पिंड दान करचे अक्षय जवो म्हूण सांगून मागून पिंड प्रदान कोरका म्हूण आणि ब्रह्मा ईशान असल पुराय देव तुम्ही ये मिगेल कामाक साक्षी जवका अवग या तीर्थांत तुमगेल पुराय उपस्थितींत आव श्राद्ध केला तशें आव केलेलं तसले ये पितृ कार्यांत तू साक्षी जावका तुम्ही आणि आव देव गुरु पितृ ऋणा दुखून मुक्त जल्ला म्हूण सांगका म्हूण आगतोहम गयाम देव पितृकार्ये गदाधर तन्मे साक्षी भवत्विद्य अनरणोहम रणत्रया दुखून हाव मुक्त जल्ला अनरण जल्ला म्हूण सांगून सांगका म्हूण सांगून ये गया श्राद्धाचे विषयू हांगा गरुड पुराणांतू सांगला आणि या गया क्षेत्रांतू प्रेतशिला म्हणून खंय आसपळे त्या प्रभास प्रेतकुंड गया असुर शीर्ष म्हणले 3 प्रकाराचे तीर्थ जावन आसकय थंय ते सर्व देवमयी शिला म्हणतात ताका थंय तो त्या शिलेंतू कोण बंधू बांधवांक आणि तागेले कुटुंबीच्या कोणा प्रेत जन्म प्राप्त जाला आतेक प्रेताभादस सकडी म्हणटा पळय तसल जनाक प्रेत जन्म प्राप्त जाल्लेल जनाक ते प्रेतशिलेंतू कोण पिंड प्रदान करता पळय त्यांनी त्या पितृजनाक तर थंय श्राद्ध केलं री त्या पितृ सद्गती पावताची केल्लेल जनी ब्रह्मलोका वचून पावताची म्हूण तशी गयासुराल मुंड भाग म्हणटाची थंय खंयची शिला आसकी ते ताका मुंडपृष्ठगिरी म्हणटात की त्या पर्वत थंय तशी सर्व देवदेवादी आसचे म्हूण थंय ब्रह्मसरोवर इत्यादी तीर्थस त्या तीर्थांतू एक अरविंदवन म्हणलेले तीर्थस्कय ते तीर्थ त्या अरविंदगिरी म्हूण म्हणटाची त्या पर्वताक त्या अरविंदवन तीर्थ आशिल्ले पर्वताक अरविंदगिरी म्हणटाची थंय क्रौंचपाद म्हूण म्हणलेली क्रौंचपाद म्हणूय त्या पर्वताक सांगताच की ते थंय कोण श्राद्धादी करताची थंय पित्रांक ब्रह्मलोक मेळटा म्हूण आणि थंय पूर्वकालां दुखुनूची गदाधर विष्णू अव्यक्त रुपारी शिला रुपारी आस तशें त्या शिलेक देवमयी शिला म्हणटाची ती शिला रुपारी आसूचे देवमयी शिला गयासुराल मात्या वैरच्यान वतकय ती आणि 4 कडीनय आस म्हूण सांगून कालांतरांतू रुद्रो सर्व देव महारुद्रादी देवते आणि गदाधराल थंय परमात्मा श्रीहरी गदाधराल रुपार थंय आयला म्हूण म्हणटाची आणि थंय मत्स्या पुढे धर्मसंरक्षणांनी ते वेद संरक्षणेक अधर्म नाशा खातीर मत्स्यावतार घेवन परमात्मा येईल की तशीची कूर्मु वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध अवतार जल्ला की तशीची हांगा गदाधर गयासुराले एक संहारा खातीर प्रकट जाल्लो म्हूण सांगून म्हणटाची तशें गदाधराले पूज करूं का कोण गदाधराल पूज करता की
तो सर्व सुख भोगता मागीर मरणानंतर मोक्षय पावता म्हणस तशें गया तीर्थांत पित्रांगेल कत्र श्रद्धेन श्राद्ध करतलो पित्रांगेल वटो ब्रह्मलोक पावता मागीर पुरुषोत्तमाल क्षेत्र म्हळ्यार पुरी क्षेत्र म्हणटाची थंय जगन्नाथ सुभद्रा बलभद्र तीग जन आसता पळय थंय वचून पूज करका हांगा पुरय गया तीर्थांत श्राद्ध न्ही करून जाता थंय वचून पूज केल्यार पुरी क्षेत्रा चमकल्यार थंय त्या चमकलेल्याक ज्ञान मेळटा हांगा इहलोकांतूय धन पुत्र असल पुरे मेळटा कडेर म्हणटा विष्णू सानिध्य मेळटा म्हळ्यार मोक्ष मेळटा खंयचो मनीसू पुरींतू जगन्नाथ सूर्यदेव विघ्नेश्वर थंय देवांगेले समक्षम पिंडदान करतकी ताका ब्रह्मलोक प्राप्त जाता म्हणटाची तशी मागीर थंय बलभद्राक सुभद्रेक सकडी आराधन कोरका कृष्णा आराधन कोरका बलभद्राक आराधन केल्यार शक्ती मेळटा सुभद्रेक पूज केल्यार सौभाग्य मेळटा परमात्माक म्हळ्यार जगन्नाथ कृष्णाक पूज केल्यार इच्छा पुराय जाता आनी थंय आशिल्ल्या नारायण देवाल पुजेन मनुष्य रायो जाता कोण पूज करता तो रायो जाता म्हूण म्हणटाची आनी थंय पुराय देवसाची म्हणली न्हय नरसिंह देवस कोण नरसिंह देवाले प्रार्थना करून वचून कसले काम करकी तांतूं तो विजयी जाता वराह देवाला पूज केल्यार त्या केल्लेल्या मनशाक सगळे पृथ्वी म्हळ्यार भूंय मेळटा ताका म्हूण मालाधर विद्याधराल पूज केल्यार विद्याधर पदवी ताका मेळटा तशी आदी गदाधराक पुजा नेरवेर सुखाची म्हणून सांगला तशी खंयचे देवाक पूज केल्यार कसल सकडी मेळटा म्हूण म्हणलेले थंय ब्रह्मो वेदव्यासाल्याक सांगता म्हळ्यार खंयचो मनीस जेवो गये वचून श्राद्ध करचें पिंडदान करचें अन्नदान जलदान करचें विद्युक्त जावन गदाधराल पूज करचें तसल मनीस ब्रह्मलोका वता पृथ्वी वैरी सकल तीर्थांत गया क्षेत्र तीर्थक्षेत्रांत गया क्षेत्र कशी श्रेष्ठ जाला की तशी शिले रुपारी आसूचे सर्व देवालांतू गदाधर देव म्हळ्यार देव पुरय तोच विष्णुलेची विंगड रूप जाल्यार गदाधर देव भारी श्रेष्ठ म्हणून घेता तागेल मुर्ती दर्शन कोण करता तांकां परमात्माले संपूर्ण दर्शन जाता म्हूण येता म्हूण सांगताची ताजे खातीर मार्कंडेय ऋषीन सांगिल्ली काणी ब्रह्मत सांगतारस फुडली कालांत रुची म्हणलेली एकलो प्रजापती सर्व मोह त्याग करून तो ಸ್ವಲ್ಪ ताण दिसा थोडे वेळ मात्र न्हीद काडची कई मोह पुराय सोडला ताणें माया मोह सोडला तो एक निरहंकार भावान पृथ्वी वैरी संचार करता रस्ता सर्व त्याग केले ताणें घर त्याग केले अग्निहोत्रादी त्याग केले एक वेळ भोजन करचे गृहस्थाश्रम नियम कसले ना ताका सर्व आसक्ती रहित जावन भ्रमण करचे पळोवन तागेले पित्र ताका निमगिताच की तूं कसो खातीर वारडी कोन्न घे न्ही हें तूं वारडी कोन्न घेतल्यार स्वर्ग मोक्ष पुरे प्राप्त जाता गृहस्थाश्रम सोडल्यार विंगड आश्रम मस्त उत्तम न्ही इत्या म्हळ्यार गृहस्थाश्रम कोण गृहस्थाश्रम आयला तो सर्व देवतेंगेले पित्रांगेले आनी ब्राह्मणांगेले पूज करून उत्तम लोक पावता तशी स्वाहा रुपारी देवतेंक पित्रांक स्वदा शब्दाच्या उच्चारणेन अतिथीक आनी सेवक जनाक अन्नदानान तो संतुश्ट करता तशें तूं गृहस्थाश्रम घे न्ही म्हणटन तूं देव ऋण आमगेले पित्र ऋण आनी ऋषी ऋणा दुखून तूं मुक्त जावची कशी तशें जावन तूं संन्यास एकवे तूं संन्यास ग्रहण कोरका ना नतल्यार तूं गृहस्थाश्रम स्विकार कोरका त्या सोडून तूं अशी भोंवतर आसले तांतूं कसले सिद्धी जावची ना आमकां तुगे निमती तुका मान्य कश्ट प्राप्ती जावचे आमकांय नरक प्राप्ती जाता म्हणून सांगतना तरुची पित्र देवतेंक तागेले पित्रांक सांगता काय जिवनांत विंगडाले कसले स्विकार केल्यार दुख्ख प्राप्त जाता पाप संग्रह जाता आनी अंत्यकालांत अधोगती जाता म्हूण सांगून शास्त्र सांगतना ताचे खातीर हांव वारडीक कोन्न घे न्ही तशी म्हाका वारडी कोन्न घेतल्यार आनीक हांव पापिश्ट जातकी म्हूण सांगून दिसता तेन्ना पित्र म्हणटा की ना कोण जन जितेंद्र जाता
तांणी तांगेल शुद्धी करून घेताचे पवित्र जाताचे म्हूण सांगिल्लें करीतीर वई ही म्हणना जाल्यार तूं आन्सर सुचतो एक विंगड मार्गुनम है तूं पंचयज्ञ करना तूं तप करनी तूं दान करनी तशी हे पुरे कोण करता करतनाय फलप्राप्तीचे आशी दुखून रहित जावन करता तेदन ते बंधनाक हेतू जायना न्हय तूं ते पुराय कर्म करचें कोरका कर्म फल सोडका तेन्ना तूं बंधना पळना म्हूण म्हणटाची तेदना तो रुची प्रजापती सांगतकी जाल्यार पितृदेव तागेल पित्रांक सांगतो हे पित्रांनो वेदांतू कर्मकांडाचे निमती अविद्या मायेंतू जन्म बुडताची म्हणच न्हय तुमी ओपास म्हाका कर्म करी म्हूण कसल्याक प्रवृत्त करता रसची म्हूण तेदन पित्र सांगता की कर्म कोरनो कसकसल कर्म करताच की त्या पुरे अविद्य जाता म्हूण म्हळेलें असत्य न्हय केदना म्हूण म्हळ्यार कर्म करका कर्म अपेक्षेन करल्यार सकाम जावन कर्म केल्यार ते बंधनाक हेतू जाल्यार विहित कर्म म्हळ्यार तागेले वर्णाश्रमा धर्मा सांगिल्ले कर्म खंयचे सज्जना पुरुश कोरनो परमात्माक ताजे सर्व अर्पण करतकी भगवद अर्पित जावन करतकी ताका मोक्ष प्राप्ती जाता जाल्यार तूं विहित कर्माचें अनुश्ठान करनी म्हूण जाल्यार अधोगती प्राप्त जाता तशें जावन तूं अपरिग्रह परिग्रह न्ही केल्यार पाप मेळटा अपरिग्रह करता म्हळ्यार हांव कसले कोणा लागीं निमगिना तशी कोरनो हांव आत्मशुद्धी करतरच म्हूण सांगिल्लें तूं सांगता पळय तेकाय सूक्त म्हूण न्हय जाल्यार तूं शास्त्रविहित कर्म कसं आसा तें अनुश्ठान करना नतील दुखून तूं एक रितीर पापिश्टू जातरस म्हूण सांगून तांणी पित्र सांगता तशें जावन तूं विद्युक्त जावन विवाह कोरका लौकीक कर्म पुराय अनुश्ठान करका तेदन तूं आ जन्म तूं बरी जाता म्हूण तेदना तो सांगता की हांव आतां मंतर जालें न्हय कोण म्हाका चेल्ली दिता आनी हांव सर्व सोवणयला न्हय दरिद्र व्यक्ती हांव मेगेल तसले दरिद्र व्यक्तीक बरडीक जितवे म्हूण म्हणटना पित्र सांगताची ते आमकां गोतना जाल्यार तूं आमी कसो सांगला तें पालन करनी ग्रस्त आश्रम स्विकार करनी म्हूण जाल्यार आमकां पुराय जेन्ना तूं पतना घालता मान्नी तूं वय अधोगती वता म्हूण सांगून गडभितर तांणी अदृश्य जाता तेदन रुचीक भारी मनांत व्याकूल जाता कसो न्ही म्हूण म्हळ्यार अय्यो मेगेल निमती मेगेल्ले पित्र पुराय अधोगती वतात न्हय म्हूण सांगून एक म्हाका एक कन्ये मेळ्ळा वारडिकून घेता आशिल्लो म्हूण सांगून पृथ्वी लोकांत भोंवता जाल्यार ताका खंयचीय चेल्ली मेळ्ळी जाल्यार तागेले मनांत पित्रांगेले विशय उडगास येवन एक नमने मन व्यग्र जाता ताका दिसता की हांव कसो करचें खंय वचचें मेगेल पित्रांक आनी म्हाका अभ्युदय करचें तसले एक विवाह करून घे म्हूण म्हणला ते विवाह संस्काराक म्हाका स्त्रीची मेळ्ळी मूं हांव कशेंत खंयची चेल्ली वारडिकोन घेवचें म्हूण सांगून तो ब्रह्माक तपस्या करतकी ब्रह्माक मनां दवरून घेवन कोणाक चतुर्मुख ब्रह्माक तपस्या करता कितली काळ 100 देवांगेले वर्ष 100 देवांगेले वर्ष म्हूण म्हळ्यार आमगेले 36,500 वर्ष जाता तशी तो कोरून तपस्या कोरून ते एक कडेन बैसून तपस्या करता अरण्यांत तेदना ब्रह्म ताका दर्शन दिता आनी सांगता हांव प्रसन्न जाला तुगेले मनांत कसो आसा म्हूण सांग म्हूण सांगतना तो रुची प्रजापती तागेले पित्रान सांगेल सर्व विशयो आनी म्हाका वारडिकोन घेवका जाल्यार एक कन्ये जावका न्हय म्हूण सांगून तो निमगिता तेदना ब्रह्म ताका कसले सांगता म्हूण म्हळेलें पैचे दिसाचे गरुड पुराणांत आमी पळया आज सांगिल्ले सर्व विशय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता काही नवाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।